नमस्कार, पण स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता वाजले काहीतरी आणि आत्ता मी आहे राटणीमध्ये. मित्रांनो, सकाळी काहीतरी 6:15 दरम्यान घरी सोडलं होतं. घरून आळंदीला आलो. आळंदीला येईपर्यंत काहीतरी 60 रुपये झाले होते सीटाची. आळंदीला आल्यानंतर तिथं CNG भरला. CNG 200 रुपयाचा वाचला, 198 रुपये. आणि तिथूनच चरवलीकडे चाललं होतं. म्हणजे चरवलीच्या लांबून 4 सीटं मिळाली होती मला प्रायव्हेट सिटीसाठी. त्यांना सांगितलं 20 रुपये. मग 20 रुपयाने त्यांचे 80 रुपये घेतले. प्रायव्हेट सिटीला सोडलं तर तिथंच एक कस्टमर होतं. ते पहिल्यांदा म्हटले की लोगावमध्ये जायचं म्हणून. ठीक आहे, त्यांना म्हणलं होतं मी 100 रुपये होईल आणि घेऊन चाललो होतं. ते म्हणले की तुम्ही मला डायरेक्ट काळेवाडी फाट्याला सोडणार. सोडतो बोललो. तर काळेवाडी फाट्याचे त्यांना 350 रुपये सांगितले होते. आणि तिथून त्यांनी इकडे जे माणूस होता त्याला फोन केल्यानंतर त्या माणसाने सांगितलं की त्यांना वाकड ब्रिजजवळ आणून सोडा. मग मी पाहिलं तर मी त्यांना सांगितलं 450 रुपये होती म्हणून. तर ते म्हणले ठीक आहे, थोडंफार कमी जास्त काहीतरी करा. ठीक आहे म्हणलं. आल्यानंतर पाहू किती किलोमीटर पडते, मग त्यानुसार करतो. इथे येईपर्यंत काहीतरी मला 24 किलोमीटर पडते. त्याच्याकडून मी 425 रुपये घेतले. तर टोटल माझं जे 80, 60, 8, 14, 140 आणि हे 425, 140 आणि 425, 4, 1, 5, 500, मला वाटतं 560, 565 रुपये. तर 565 रुपये झाली. आणि तिथूनच मला वाकड ब्रिज खालूनच ट्रिप मिळाली राटली. त्याचे मला 110 रुपये मिळाले. म्हणजे 570, 670 रुपये झाले आत्तापर्यंत. आता वाजलेत 9. पाहू आता इथून पुढं ट्रिप मिळाली. आज काही थोड्या वेळच काम करायचं. जायचं तर 11 वाजेपर्यंत घरी जायचं. म्हणजे आज 2 तास आहेत अजून गाडी. पाहू 2 तासात किती ॲडजस्ट होत्या. चला, चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू आता दुसरी कुठली ट्रिप मिळते. मित्रांनो, बऱ्याच वेळानंतर अपडेट देतो आहे. म्हणजे आत्ता म्हणजे 10:30. राटणीमधून मी पिंपरीत आलो होतो. पिंपरी गावामध्ये आत्या आहे, तिथं आलो होतो राखी बांधण्यासाठी. आज रक्षाबंधन असल्यामुळं तिथं होती, त्यामुळे मग तिथं थांबलो. राखी वगैरे बांधली आणि आल्या तर तिथून पिंपरी गावात नाशिक टॉकीच्या तिथून मला ट्रिप मिळाली होती मला एम्पायर एस्टेट. तर काहीतरी 4.5-5 किलोमीटरची ट्रिप होती मुंबईला. त्याचे मला 76 रुपये मिळाले. आणि तिथूनच एक आपलं पर्सनल मेट्रोवरती आपलं थोडक्यात भाडं होतं 30 रुपयाचं. फिनेलॉक्स चौकात नेऊन सोडलं ते भाडं. आणि फिनेलॉक्स चौकातून शिटं भरत आलो होतो. आता आहे जाधववाडीच्या चौकामध्ये स्पाईन रोडला. आता पाहू इथून पुढं ट्रिप मिळते का. आता घराकडेच चालू मध्ये पाहू ट्रिप मिळते का काय. तर जाऊ घरी डायरेक्ट. पाहू. मित्रांनो, मोर्शीच्या जाधववाडीच्या तिकडनं फाट्यावरती येसपर्यंत, म्हणजे पळळे फाट्यावरती येसपर्यंत काहीतरी 220 रुपये झाले शेताचे. भाडं काही भेटलं नाही कुठलं. वालाचं नाही, वगैरे नाही वाजलं. म्हणजे वाजलं होतं वालाचं, पण थेरगाव, शिरगाव, शिर्डी, प्रतिशिर्डी असं वाजत होतं. मग 300-350 रुपये दाखवत होतं. 400 दाखवलं होतं. काही पर्याय नाही, आपल्याला घरी यायचं होतं. कारण रक्षाबंधन असल्यामुळं काहीतरी रक्षाबंधनचा टाईम 1:30च्या नंतर चालू होते. आत्ता काहीतरी वाजत 11:15. तर चाललो आता घरी. फाट्यावरून आता पळळे रोडले चाललेलो आहे. तर 220 रुपये ते झाले. आणि जे पहिले 670 रुपये झाले, म्हणजे 70, 80, 90, 890 रुपये, म्हणजे थोडक्यात 900 रुपये झालं म्हणायचं आतापर्यंत. तर मित्रांनो, आज इतकंच. भेटू पुन्हा उद्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत राम राम.